असं म्हणतात की हा निद्रिस्त ज्वालामुखी असावा, तो नॅचरल गॅसमुळे ती ज्योत तेवते. वाव, बटर बघा यार, आणि पनीर पण. हे खरं मिनरल वॉटर. वेलकम टू मॅक्लोडगंज. गुड मॉर्निंग फ्रॉम शिमला. वेलकम टू अनदर व्लॉग, अनदर डे. 2 दिवस शिमल्यामध्ये होतो आणि आज शिमला सोडतोय. आज चाललो आहे शिमल्यावरून धरमशालाला. हिमाचल प्रदेश टूर विथ फॅमिली चालली आपली. हे बघा आपली फॅमिली, सगळ्या बॅग्स भरून रेडी आहेत. रेडी आहेत ना सगळे? या गाड्या आहेत आमच्या. ही एक संकेतचीच गाडी आहे भावाची, आणि या 3 गाड्या आम्ही हायर केलेल्या. चलो, मस्त वाटतंय. ब्युटी यार. गणपती बाप्पा महादेव. शिमला ते कांगडा म्हणजे धर्मशाला जवळपास 225 किलोमीटरचा रस्ता आहे. आपल्याला पोहोचायला संध्याकाळ होणार आहे. तोपर्यंत वाटेमधले नजारे इनकॅश करूया. काय पब्लिक झोपली का? जागी आहे. फक्त एक मेंबर झोपलाय. NH205 ला आपण, म्हणजे शिमला टू कांगडा हायवे. हा सुंदर रोड आहे ना. काही मेंबर थांबलेत जरा, उलटी वगैरे त्रास. तुम्ही ठीक आहेत ना? वाटेत तुम्हाला असं मस्त नॅचरल वॉटर बघायला मिळतं बघा. हे खरं मिनरल वॉटर. बेस्ट. फ्रूट ब्रेक. ॲप्रिकॉट्स पण आहेत. फ्रेश पायनॅपल. लुक ॲट रोड्स. सगळी वळणं आहेत. बिलासपूरला पोहोचलो आहे. आय थिंक चेकिंग चालू आहे गाड्यांची. अजून पण आपला 4.5 तासाचा रस्ता राहिला आहे. हमीरपूर 46. ओके, ह्याच रूटने जायचं आहे आपल्याला. सदा लक्ष्मी धाबा म्हणून तिथे जेवायला थांबलो. चला बघूया जेवायला काय इकडे. व्हेज थाळी आहे बघा, फक्त 100 रुपये. सगळ्या मिक्स भाज्या आहेत. कढी आहे, दाल मखनी आहे, रोटी, राईस आणि सलाड, आणि पालक पनीर झालं आहे. वाव, बटर बघा यार, आणि पनीर पण. जेवण कसं होतं? एकदम मस्त. एकदम मस्त होतं. एकदम मला जेवण झालं आता सगळ्यांचं. गाडीत बसतात सगळे. मस्त जेवण होतं. आणि आता इथून चाललो आहे, धर्मशालाला चाललोच आहे, पण ऑन रूट सुप्रसिद्ध 51 शक्तिपीठांपैकी एक असलेलं ज्वालाजीच्या मंदिरात आपल्याला दर्शन घ्यायला जायचं आहे. इथून हार्डली 60-65 किलोमीटर अंतरावर आहे. चला. ओके, ज्वालामुखी राहिले 44 आणि हा आहे हमीरपूर बायपास लेफ्ट. ओके, ज्वालामाती मंदिराच्या एंट्रीला पोहोचलो आहे. हा रूट आहे. भवन. चला. 600 मीटरचा वॉक आहे.
हे ज्वालादेवीचं मुख्य मंदिर आहे मित्रांनो. ज्वालामुखी मंदिरामध्ये कुठलीही मूर्ती नाही आहे. ज्वाला मंदिराचं हे वैशिष्ट्य आहे की या मंदिरामध्ये नैसर्गिक ज्योत आहे जी कित्येक वर्ष ती ज्योत तेवते आणि ह्या त्या ज्योतीचीच पूजा केली जाते म्हणून तिचं नाव आहे ज्वाला. आणि सायंटिफिक रिझन याच्या मागे असं म्हणतात की हा निद्रिस्त ज्वालामुखी असावा की तो नॅचरल गॅसमुळे ती ज्योत तेवते. चला आज जाऊन दर्शन घेऊया. लवकर पटकन. परिसरात मात्र तुम्हाला छोटी छोटी मंदिरं दिसतील ज्यामध्ये देवदेवतांचे फोटो. छान कळस आहे बघा सोनेरी. मंदिरातून दिसणारा परिसर पण सुंदर आहे बघा. चला दर्शन घेऊन निघालोय आता. धर्मशाला राहिलंय कितना किलोमीटर? 50 ना. 1.5 घंटा लगेगा. वेलकम टू मॅक्लोडगंज. वेदर पण मस्त डाऊन आहे. मॅक्लोडगंज मार्केट आपल्याला उद्या एक्सप्लोर करायचं आहे त्यामुळे आता पहिलं जाऊन आहे ना आपल्याला चेकिंग करायला लागेल. अरे यार मोमोज पण इकडे फुल. बुद्धास अबोडे मेन मार्केटपासून अगदी वॉकेबल अंतरावर आहे. चला पटापट जाऊया रूममध्ये कारण एक सरप्राईज आहे. संकेतचा बर्थडे आहे आणि त्याची तयारी करायची आहे. चलो. शर्टाला मॅचिंगच आणलेलं आम्ही बघ सगळं. आणि ही Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sanjay. एक दोन. हा रूम बघा यार प्रशस्त रूम आहे. मस्त सिटिंग आणि तो सोफा कम बेड पण आहे त्यामुळे मॉम पॉ आणि आम्ही सगळे एकाच रूममध्ये झोपणार आहे. आणि बेड बघा मस्त मोठा बेड आहे. हा वॉशरूम आहे. द बेस्ट थिंग इकडे आहे छोटीशी बाल्कनी. मस्त बाल्कनी आणि बाल्कनीतून आहे ना पूर्ण मॅक्लोडगंज दिसतंय. आता काही दिसणार नाही तुम्हाला कारण काळोख आहे. तिथे वर आहे ना स्नो कवर्ड माउंटन पण आहेत पूर्ण पण ते सगळे सकाळी दिसतील. सो दोघंही थांबलो आहे. आजचा व्लॉग इथेच संपवूया. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये मॅक्लोडगंज आणि धर्मशाला एक्सप्लोर करताना. तोपर्यंत बाय बाय.